नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश कराडे. आपल्या सर्वांचं मी शिव मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे क्लास 9मधील चॅप्टर 1 आहे अल्जेब्रा. त्याच्यातील पार्ट 1 मधील पहिला आपण चॅप्टर पाहणार आहोत. ते चॅप्टर आहे सेट. सेट हे चॅप्टर आहे. हे चॅप्टर नंबर 1 सेट हे चॅप्टर आहे. हे तुमच्या एक्झामच्या हिशोबाने खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचसोबत म्हणजे विशेष म्हणजे की सोपं आहे. याच्यामध्ये एवढं काही कठीण नाही. तर सेट हे चॅप्टर आहे ते तुम्ही काय करा माहिती आहे का, त्याला सोडूच नका, पूर्ण ते करून टाका. 7-8 मार्क तुमचे 9व्या वर्गामध्ये इझिली कव्हर होऊन जातील. सेटलाच आपण म्हणू शकतो संच. काय म्हणू शकतो? संच. सेट म्हणजे काय? संच. आता सेट कशाला म्हणायचं? सेटची जर आपण व्याख्या केली तर डेफिनेशन काय आहे सेटची? सेट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट. सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईंड एलिमेंट. म्हणजे सेट काय? एखाद्या एलिमेंटचं काय करतो? कलेक्शन करतो. सेट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट. तर पहा, आता समजा याचं जर बेस्ट एक्झाम्पल पाहायचं असणार आपल्याला, तर माझ्याकडे जर समजा सिंगल चाबी आहे तर त्याला मी फक्त चाबी म्हणतो. बट माझ्याकडे एक किंवा एकपेक्षा जास्त चाबी असले तर त्याला काय म्हणतो मी? चाबींचा गुच्छा. आता चाबींचा गुच्छा आहे त्यालाच काय म्हणू शकतो? मी सेट म्हणू शकतो. जर आकाशात एखादा पक्षी उडत आहे, एक सिंगल पक्षी आला तर पण त्याला असं म्हणू की फक्त आकाशामध्ये एकच पक्षी उडत आहे. बट जर मी कधी म्हटलं आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा उडत आहे, थवामध्ये काय झालं? एक व एकपेक्षा जास्त कंटेंट आले, त्याला काय आपण म्हणू शकतो? आपण सेट असे म्हणू शकतो. जर मी म्हटलं आजचा वार जसा सोमवार आहे किंवा मंगळवार आहे तर फक्त आजचा एकच दिवस झाला, पण मी म्हटलं आठवड्यातील वार तर आठवड्यामध्ये 7 वार आहेत माहिती आहे आपल्याला. तर आठवड्यातील वार पण हा काय झाला? एक संचच झाला. हे झालं आपल्या संचांची एक्झाम्पल. तर संचांची डेफिनेशन काय पाहिली मी ना? सेट is a well-defined collection of a object. Set is a well-defined collection of a object is called as a set. यालाच काय म्हणू शकतो आपण? सेट असे म्हणू शकतो. पहा, आता सेट हे चॅप्टर सुरू करण्या अगोदर काही बेसिक गोष्टी आहेत. हे बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. 1 नंबरचा पॉईंट म्हणजे असा आहे, जो काही पण सेट लिहिणार आहे त्या सेटला लिहिण्या अगोदर त्या सेटला आपण नाव देत असतो. जर आपली कोणती पण गोष्ट असणे, काही पण असणं, तर अगोदर त्या गोष्टीला काहीतरी नाव असते. जर त्या गोष्टीला नावच नाही तर त्या गोष्टीला काही शेवटी मग अर्थ राहत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला नाव असते. तर सेटला नाव देताना डिनोट करताना आपण इंग्लिश अल्फाबेटमधील कॅपिटल A टू कॅपिटल Z याच्यातील काही जेवढे अक्षर आहेत ABCD पासून तर Z पर्यंत पण कसे कॅपिटलमध्ये पाहिजेत. कॅपिटलमध्ये पाहिजेत. A पासून तर Z पर्यंत जेवढे काही अक्षर असतो तेवढ्यातले पण कोणते अक्षर एक घेऊन सेटला नाव देऊ शकतो. समजा मला लिहायचं आहे सेट A, सेट B, सेट C आणि सेट D. अशा प्रकारे मी सेटला व्यवस्थित नाव देऊ शकतो. सेकंड नंबरची कंडिशन, आता सेट लिहित असताना एक कर्ली ब्रॅकेट देत असतो. पण ते कर्ली ब्रॅकेटमध्ये कसं पहा, हे असं कोणता पण सेट लिहा तर सेट आपण हे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्येच लिहित असतो. जर कर्ली ब्रॅकेट नसलं तर पण त्याला सेट म्हणू शकत नाही. म्हणून कोणताही सेट हा आपण कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्येच लिहित असतो. 3rd नंबरचा पॉईंट असा की ठीक आहे, आपण सेटला A to Z कॅपिटल अल्फाबेट आहे त्याच्यातले A to Z काही पण नाव देऊ शकतो. बट त्याच्या आतमधले जे काही एलिमेंट राहतील ते इंग्लिशमधले राहू शकतात. इंग्लिश अल्फाबेटमधील जे स्मॉल लेटर म्हणजे कोणते? A to Z. बट हे कसे आहेत? ते स्मॉल लेटर आहेत आणि हे कसे आहेत? कॅपिटल लेटर आहेत. याच्यातील जे काही एलिमेंट राहू शकतात ते अल्फाबेटमधील स्मॉल A पासून तर Z पर्यंत कोणते राहू शकतात? ABCD EF काही पण राहू शकतात. हे झालं आपल्या काही बेसिक गोष्टी. 4 नंबरचा पॉईंट समजून घेण्यासारखा असा आहे की जर मी एक्झाम्पल घेतो, सेट A इक्वल टू
आता इन ब्रॅकेट याच्यामध्ये समजा एलिमेंट दिलेले आहेत A B C D E ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेट कंप्लीट. तर पहा जो काय आपण सेट लिहित असतो, जो काही सेट लिहित असतो, ए सेट दिलेला, ए सेट इक्वल टू इन ब्रॅकेट A, B, C, D, E असे मला एलिमेंट दिलेले आहेत. आता एलिमेंट दिलेले आहेत तर हा ए काय आहे, ए इज अ एलिमेंट ऑफ ए, बी इज अ एलिमेंट ऑफ ए, सी इज अ एलिमेंट ऑफ ए, डी इज अ एलिमेंट ऑफ ए आणि ई इज अ एलिमेंट ऑफ ए. म्हणजे जे ब्रॅकेटमध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत ते कशाचे एलिमेंट राहतील, एचे एलिमेंट राहतील. कशाचे एलिमेंट राहतील, एचे. तर लिहायचं कसं त्याला, ए is the element of A, B is the element of A, C is the element of A. अशा प्रकारे आपण त्याला लिहू शकतो. ठीक आहे. जर समजा एखादा क्वेश्चन असा आला, बी सेट इक्वल टू ए बी सी, ए बी सी, ए बी सी, बट मला क्वेश्चन असा विचारला की D is a element of B. D is a element of a B. पहा, D is a element of a B. D हा B चा एलिमेंट आहे का, आहे का? तर पहा ब्रॅकेटमध्ये आपल्याला A, B, C हे तीनच एलिमेंट दिले. D एलिमेंट दिलेलं आहे का, तर नाही. ते याला असं लिहायचं, D is not, पहा हे साइन आहे, इज अ नॉट एलिमेंट ऑफ बी, एलिमेंट ऑफ बी. डी हा बीचा एलिमेंट नाही. का बीचा एलिमेंट नाही, कारण आपला जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमध्ये आपल्याला कुठेही डी दिसत नाही. त्याच्यावर समजणार तुम्हाला की एलिमेंट कशात असतंय, कसा असते, एंड नॉट एलिमेंट हा कसा असतो. तर पहा हे झालं की आपल्या सेटच्या बेसिक गोष्टी. आता समोर पाहू पण सेट हे किती टाईपचे आहेत. तर सेट या चॅप्टरमध्ये दोन टाईपचे आपल्याला सेट पाहायला भेटू शकतात. दोन टाईपचे सेट दिलेले आहेत मला, टाइप्स ऑफ सेट. टाइप ऑफ सेट, टाइप ऑफ सेट 2 प्रकारचे आहेत. कोणकोणते, पहिला आहे लिस्टिंग, लिस्टिंग मेथड, आणि सेकंड नंबरचा जो माझा सेट आहे तो आहे रूल्स मेथड. तो कोणता आहे, रूल्स मेथड. आता लिस्टिंग मेथड्स, लिस्टिंग म्हणजे यादी पद्धती, काय म्हणू शकतो आपण याला, यादी पद्धत. आणि रूल्स म्हणजे याला काय म्हणू शकतो मी, गुणधर्म पद्धत, गुणधर्म पद्धत. पहा 2 प्रकारचे सेट आहेत आपल्याला. पहिला सेट आहे लिस्टिंग मेथड्स आणि दुसरा सेटचा आपला रूल्स मेथड. तर ठीक आहे, हो पण पहिला टॉपिक लिस्टिंग मेथड्स. लिस्टिंग मेथड्स कशाला म्हणतात, याच्यामध्ये लिस्टिंग मेथड्स, लिस्टिंग मेथड या मेथडमध्ये जे काही आपल्याला एलिमेंट दिलेले राहतील ते आपल्याला लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले राहतील. कशा फॉर्मॅटमध्ये राहतील, लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये, लिस्ट फॉर्मॅटमध्ये. जे काही एलिमेंट आहेत ते मला लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले राहतील. 2 नंबरचा पॉईंट म्हणजे असा, एच एलिमेंट नंतर कॉमा राहील. एच एलिमेंट नंतर काय राहील, कॉमा राहणार. असा एक कॉमन राहणार. एक एलिमेंट झाला की कॉमा, सेकंड एलिमेंट झाला कॉमा, थर्ड एलिमेंट झाला म्हणजे कॉमा. थर्ड नंबरची कंडिशन अशी आहे की एलिमेंट नॉट रिपीट, एलिमेंट रिपीट होणार नाहीत, एलिमेंट रिपीट होणार नाही. जर एकदा तो एलिमेंट तिथे येऊन गेला तो एलिमेंट पुन्हा तिथं रिपीट होणार नाही. पाहू आता याचं एक्झाम्पल. समजा सेट बी आहे इक्वल टू, किंवा असा क्वेश्चन दिलेला मला, ए इक्वल टू 2, 3, 4, 5, 6 आणि 7, 6, 5. ए इक्वल टू 2, 3, 4, 5, 6, 7, 6, 5 हे नंबर त्यांनी सांगले की मला तुम्ही लिस्टिंग मेथडमध्ये मला लिहून दाखवा. तर पहा आपण कसे लिहायचे. पहिली कंडिशन, सेटला नाव कोणतं दिलं त्यांनी, ए. ए नाव दिलेलं म्हणजे तुम्ही एस नाव काय लागणार, इक्वल टू
इक्वल टू सांगितलं, नंतर घ्यायचं ब्रॅकेट घेतला. आता पहिला म्हणजे लिस्टिंग मेथडमध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये राहतात, लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये राहतात. दुसरा म्हणजे इच एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमा. थर्ड कंडिशन एलिमेंट नॉट रिपीटेड, एलिमेंट नॉट रिपीटेड. तर पाहू पण कसं लिहू पहा. पहिले एलिमेंट आहे 2, इच एलिमेंट नंतर कॉमा द्या, कॉमा 3, कॉमा 4, कॉमा 5, कॉमा 6 आणि कॉमा 7. आता कॉमा 7 झाला, पुन्हा इथे रिपीट आला 6, बट 6 लिहिलेला आहे मी. कंडिशन काय सांगते, एलिमेंट नॉट रिपीटेड, एलिमेंट हा रिपीट व्हायला नको. समोरची कंडिशन नंबर आहे 5 नंबर ऑलरेडी इथं बी लिहिलेला आहे, 5 पण रिपीट होणार नाही. इथं हा ब्रॅकेट काय होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल. इथं ब्रॅकेट काय होऊन जाईल, इथं पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण काय शिकलो, लिस्टिंग मेथड्स. आता सेकंड मेथड काय म्हणते आपली, सेकंड मेथड्स होती रूल्स मेथड. रूल्स. आता रूल्समध्ये काय माहीत आहे का, रूल्स म्हणजे एलिमेंट तुम्हाला दिलेले राहतील, ते एलिमेंट लिस्टिंग फॉर्मॅटमध्ये राहणार नाही. ते एलिमेंट लिस्टिंग फॉर्मॅटमध्ये राहतील नाही. मग कोणत्या फॉर्मॅटमध्ये राहतील, तर पहा त्याची वेगळी मेथड आहे. रूल्स मेथडमध्ये एवढं मोठे लिहायची गरज नाही राहत. त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट लिहायची गरज राहत नाही. समजा मला असं दिलेलं आहे एक्झाम्पल, बी सेट इक्वल टू 2, 4, 6, 8, 2, 4, 6, 8 डॉट 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 डॉट. म्हणजे एखादे आपले इवन नंबर आहेत, बरोबर आहे ना. 2, 4, 6, 8 हे काय आपले इवन नंबर आहेत. हे जर त्यांनी मला असं दिलेलं आहे, त्यांनी असं सांगितलं की मला या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, किंवा त्यांनी असं दिलेलं आहे की लिस्टिंग मेथडमध्ये बी सेट इक्वल टू 2, 4, 6, 8. ओके, देन ते म्हटलं की हा जो लिस्टिंग मेथडचा सेट आहे हा मला रूल्समध्ये लिहून दाखवा. तर कसा लिसन पहा, सेटला नाव काय दिलेलं आहे, बी इक्वल साइन ब्रॅकेट करायचं आहे. पहा समोर काय करायचं, असं घ्यायचं x/x. आता x/x का घेतला, त्याच्यामध्ये आपण तुम्ही काही पण घेऊ शकता. x म्हणजे काय, एखादा एलिमेंट आहे. x म्हणजे काय, त्याचा एलिमेंट आहे. तुम्ही इथं y/y, z/z काही पण घेऊ शकता. तर पण शक्यता काय घ्यायचं, x/x नंतर द्यायचा कॉमा, नंतर द्यायचा कॉमा, नंतर काय द्यायचा कॉमा. x/x इज अ इवन नंबर ब्रॅकेट कंप्लीट. काय लिहिलं, x/x इज अ इवन नंबर. हे काय इवन नंबर आहे. आता इवन नंबर आहे तर सगळ्यामध्ये इवन नंबर कोणते, 2, 2, 4, 6, 8 पासून तर कंटिन्यू पर्यंत. तर असं आपण लिहू शकतो याला रूल्स मेथडमध्ये. अशा प्रकारे आपण याला रूल्स मेथडमध्ये लिहू शकतो. तर आपण पाहिल्या टाईप्स ऑफ सेट कोणकोणते आहेत, एक लिस्टिंग आणि दुसरा आहे रूल्स. तर रूल्समध्ये पण पाहिलं काय होते आणि लिस्टिंगमध्ये पण पाहिलं